नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. राज्यात महायुतीला पूर्ण बहुमताचा कौल. देवेंद्र फडणवीस ठरणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री. अकोला पूर्वमध्ये भाजप नेते रणधीर सावरकर यांचा विजय. 50,613 मतांनी दमदार विजय. मंत्रीपद सुनिश्चित. RRC नेटवर्क पुन्हा पश्चिम विदर्भाचा राजा. विधानसभा निकालाच्या महाकव्हरेजला लाखोंचे लाईक्स. भाजपाची एक जागा काँग्रेसने ओढली. महाविकास आघाडी 1 वरून गेली 2 वर. लोकसभेनंतर वंचित विधानसभेत देखील क्लीन बोल्ड. एकही आमदार विजयी नाही. आता झेडपी महापालिकेची अपेक्षा. आता सविस्तर बातम्या. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर पाहायला मिळाली होती. पण विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतांचं दान महायुतीच्या पारड्यात टाकल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. राज्यात शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यामुळे आता पुढच्या 5 वर्षांसाठी राज्यात महायुतीचं सरकार असेल. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर पाहायला मिळाली होती. पण विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतांचं दान महायुतीच्या पारड्यात टाकल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला राज्यातील जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं आहे. राज्यात महायुतीच्या पारड्यात 235 आमदार जिंकण्याची शक्यता आहे. 137 ठिकाणी भाजप, 57 ठिकाणी शिवसेना आणि 41 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी होईल. तर काँग्रेस 20, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 14, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा 16 ठिकाणी विजयी होईल. अशी काय ती परिस्थिती होती. अकोला पूर्व मतदारसंघात रणधीर सावरकर यांचा विजय हा अकोल्याला मंत्रीपद देणारा असाच ठरणार आहे. अकोला लोकसभा विजयात रणधीर सावरकर यांचा सिंहाचा वाटा होता. आज रणधीर सावरकर यांनी पुन्हा एकदा हॅट्रिक करत मोठी बाजी मारली आहे. आज झालेल्या मतमोजणीत अकोला पूर्वचे निकाल अतिशय जलद गतीने लागले. अकोला पूर्व मतदारसंघात रणधीर सावरकर यांना 1,08,619 मते मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार गोपाल दातकर यांना 58,000 मते मिळाली. वंचितचे ज्ञानेश्वर सुलताने 50,681 मते मिळाली. तर इतर मतदारांपेक्षा नोटा सर्वाधिक मते मिळाली. जवळपास 1,510 मते नोटाला मिळाली. रणधीर सावरकर हे 50,613 मतांनी विजयी झाले. लोकसभा विजयानंतर राज्याच्या राजकारणात आमदार रणधीर सावरकर यांची प्रतिष्ठा वाढली असून अकोल्याला मंत्रिपदाची अपेक्षा आता व्यक्त केली जात असून रणधीर सावरकर हे प्रबळ दावेदार ठरणार आहेत. महाविकास आघाडीला जोरदार धक्का या मतदारसंघात बसला असून वंचित उमेदवार देखील 3ऱ्या स्थानावर फेकला गेला. विजयानंतर रणधीर सावरकर यांनी संयमित प्रतिक्रिया दिली. तिसऱ्यांदा हॅट्रिक पेक्षाही जे मताधिक्य मिळाले, 50,000पेक्षा जास्त मतांनी अकोला पूर्व भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येऊन राहिला. याच्यामध्ये आनंद आहे. कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत आणि वरिष्ठांचे आशीर्वाद, त्यांनी विकास कामामध्ये केलेली मदत, सरकार 40 वर्षाचं कामकाज आणि मी विकासाचं राजकारण, जातपात आणि धर्मविरहित राजकारण जे केलं, मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा झाला की लोकांनी खूप आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या. सरकारच्या कोणत्या योजनेचा मुख्य फायदा झाला असं वाटतं? क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे सगळ्या गोष्टीचा. सर्व ज्या योजना आहेत, आपल्या वीज बिल मध्ये आपण केलं, सिंचनाचे मोठमोठे प्रकल्प झाले, रस्ते झाले, लाडकी बहीण योजनेचाही परिणाम आहे. मुलींचं शिक्षण मोफत करायला केलं. आणि हे सरकार गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं सरकार आहे आणि त्याच्यासोबतच हे सरकार विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे. ही भावना लोकांमध्ये होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीचे लाईव्ह कव्हरेज RRCने दिले. त्या कव्हरेजला लाखो दर्शकांनी पसंती दिली आहे.
पश्चिम विदर्भातील सक्षम चॅनल म्हणून RRC समोर आले असून राज्यस्तरावर आता RRCची दखल घेतली जात आहे. RRCचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून आज विधानसभा निवडणुकीचे थेट प्रसारण करण्यात आले. विधानसभा निकालाचे हे कव्हरेज YouTube, Facebook आणि Instagram त्याचबरोबर केबल टीव्हीवर लाईव्ह होते. या कव्हरेजला लाखो दर्शकांची पसंती आज मिळाली. अकोल्यातील क्रमांक 1 चे चॅनल असलेल्या RRCचे कव्हरेज पाहण्यासाठी हजारो दर्शक एकाच वेळी मोबाईलवर निकालाचे क्षणाक्षणाचे अपडेट पाहत होते. RRC नेटवर्कद्वारे RRC न्यूज या चॅनलवर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक निकालाचे थेट प्रसारण करण्यात आले. या प्रसारणात विविध मान्यवर, कवी, लेखक, पत्रकार यांच्या सहभागाने या महाराष्ट्राचा महानिकाल हा कार्यक्रम चांगलाच हिट झाला. दर्शकांना त्यांच्या मोबाईलवर निवडणुकीची प्रत्यक्ष ट्रेंड आणि विजयी उमेदवारांची बिनचूक माहिती उपलब्ध झाली. महाविकास आघाडीचे 2 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत महाविकास आघाडीची 1 जागा वाढली आहे. परंतु अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा निसटता विजय झाला. हिंदुत्ववादी मतांचे विभाजन झाल्यामुळे भाजपचा गड हातून गेला. अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे साजिद खान तर बाळापूर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीन देशमुख निवडून आले. देशमुख यांनी सतत दुसऱ्यांदा या मतदारसंघात विजय मिळवला आहे. अकोला पश्चिम मतदारसंघ भाजपचा गड मानला जायचा, परंतु हा गड हाती घेण्यास काँग्रेसला 35 वर्षांनी यश मिळाले. 1990 साली कैलासवासी अरुण दिवेकर येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. यावेळी विजय अग्रवाल यांना भाजपने उमेदवारी दिली. तसेच बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली. डॉक्टर अशोक ओळंबे, हरीश आलिमचंदानी, राजेश मिश्रा यांची उमेदवारी हिंदुत्ववादी मतांचे विभाजन करणारी होती. परंतु प्रत्येक उमेदवार इरेला पेटला होता. कोणीही नमते घ्यायला तयार नव्हते. त्याचा फटका महायुतीचे विजय अग्रवाल यांना बसला असे एकूण निकालावरून दिसते. भाजपला अति आत्मविश्वास भोवल्याची ओरड मतदारसंघात आहे, तर पक्ष पातळीवर ज्यांनी कुणी पश्चिमचा उमेदवार विजयी करण्यासाठी सुपारी घेतली होती त्यांची मात्र मोठी अडचण राज्यात होणार असून भाजप अंतर्गत सर्वे आणि पार्लमेंटरी बोर्डचा उमेदवार नाकारणे भाजपाला भोवल्याची ओरड पक्षात सुरू आहे. हरीश आलिमचंदानी यांच्या तिकिटाला विरोध करणे भाजपाला भोवले असून अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे साजिद खान हे आमदार म्हणून विजयी झाले आहेत. साजिद खान यांनी भाजप नेते विजय अग्रवाल यांचा 1283 मतांनी पराभव केला. या ठिकाणी भाजप व शिवसेनेची बंडखोरी भाजपला धोकादायक ठरली. लालाजींद्वारे विक्रमी वेळा आमदारकी असलेला मतदारसंघ भाजपला राखता आला नाही. हरीश आलिमचंदानी यांचे तिकीट निश्चित झाले असताना त्यांना डावलले गेले आणि विजय अग्रवाल यांना तिकीट दिले गेले. पण भाजप बंडखोर डॉक्टर अशोक ओळंबे यांनी प्रहारची बॅट हातात घेतली आणि हरीश आलिमचंदानी यांना वंचितचा पाठिंबा मिळाला. या दोघांची अडचण भाजपला होत असताना शिवसेनेचे राजेश मिश्रा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या सर्वांची मते भाजप उमेदवाराला पाडण्यास कारणीभूत ठरली. काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना 88,718 मते मिळाली. विजय अग्रवाल यांना 87,435 मते मिळाली, तर हरीश आलिमचंदानी यांना 21,481 मते मिळाली. राजेश मिश्रा 1,653 मते आणि डॉक्टर अशोक ओळंबे यांना 2,127 मते या निवडणुकीत मिळाली. अपक्षांना मिळालेली मतं ही महत्त्वाची ठरली. काँग्रेस नेते साजिद खान यांना कौलखेड भागात विक्रमी मते मिळाली. त्यांचे आमदार झाल्यानंतर कौलखेड भागात जल्लोषात स्वागत झाले. मूर्तिजापूर मतदारसंघात आमदार हरीश पिंपळे हे 4थ्यांदा विजयी झाले असून ते आता राज्यात मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार ठरणार आहेत. मूर्तिजापूर मतदारसंघात वंचित जिंकण्याची हवा होती, ती हवाच राहिली. तर राष्ट्रवादी उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांनी दुसऱ्या क्रमांकावर येथे चुरस निर्माण केली. मूर्तिजापूर मतदारसंघात एकूण 15 उमेदवार रिंगणात होते. भाजप अंतर्गत कलहाने मूर्तिजापूर मतदारसंघ ग्रासला होता. तरी देखील हरीश पिंपळे यांनी तिकीट स्वतःच्या भरवशावर आणून ते विजयी झाले. भाजप आमदार हरीश पिंपळे यांना विधानसभा निवडणुकीत 91,820 मते मिळवित विजय संपादित केला. दुसऱ्या क्रमांकावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सम्राट डोंगरदिवे यांना 55,956 मते मिळाली. तर उद्योजक डॉक्टर सुगत वाघमारे यांना 49,608 मते मिळाली. तर MIMचे सम्राट सुरवाडे यांना 3,000 तर रवी राठी यांना 2,500 मते मिळाली. या सर्व पार्श्वभूमीवर हरीश पिंपळे यांनी दमदार विजय संपादित करत स्थानिक भाजप नेतृत्वाला चपराक लगावली. इतकेच नाही तर
जिल्ह्यातील सर्वात सिनियर आमदार म्हणून ते आता मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की 3 टर्म नंतर 4थ्या टर्मसाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जंग पछाडली आणि हे उमेदवारी मला आणून दिली. आणि आज कार्यकर्त्याच्या जोरावर, मेहनतीवर आणि त्यांनी अहोरात्र केलेल्या प्रचाराच्या भरोशावर आणि मतरूपी आशीर्वाद दिलेले माझे मायबाप जनता यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आज 3 टर्मपेक्षाही 4थ्या टर्मले घवघवीत यश प्राप्त केलेला आहे. बाळापूर मतदारसंघात शिवसेना विरोधात शिवसेना असा थेट सामना झाला, पण तो वंचित सोबत लढला गेला. या ठिकाणी वंचितचा उमेदवार 2ऱ्या स्थानावर राहिला तर शिवसेनेचा उमेदवार हा 3ऱ्या स्थानी राहिला. या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष होते. मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणून परिचित असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेचे नितीन देशमुख विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बळीराम शिरस्कार यांना उमेदवारी दिली होती, पण बळीराम शिरस्कार 3ऱ्या क्रमांकावर गेले. या ठिकाणी वंचित विरोधात शिवसेना असा सामना रंगला. बाळापूर मतदारसंघात एकूण 20 उमेदवार रिंगणात होते, तर एकूण 11 अपक्ष या मतदारसंघात लढले. बाळापूर विधानसभा मतदारसंघात 3,10,202 मतदारांपैकी 2,19,018 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण टक्केवारी संपूर्ण जिल्ह्यात बाळापूर मतदारसंघात सर्वाधिक असून ती 70.60% इतकी आहे. त्यामुळे या मतदारसंघाचे गणित आमदार नितीन देशमुख यांच्याकडे झुकले. आमदार नितीन देशमुख यांना 82,088 मते मिळाली, तर वंचित नेते खतीब यांना 70,000 आणि बळीराम शिरस्कार यांना 61,000 मते मिळाली. नितीन देशमुख यांनी 11,500 मतांनी बाळापूर येथे विजय संपादित केला. अकोट येथे विद्यमान आमदार प्रकाश भाडसाकडे यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. या ठिकाणी काँग्रेस उमेदवार 2ऱ्या स्थानावर तर वंचित उमेदवार 3ऱ्या स्थानावर राहिले. अकोट विधानसभा मतदारसंघावर प्रकाश भाडसाकडे यांनी वर्चस्व कायम ठेवले. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामांचा अनुशेष असताना, जनतेचा रोष असताना प्रकाश भाडसाकडे यांचा विजय हा महत्त्वाचा ठरलाय. काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत झाली. काँग्रेसचे ॲडव्होकेट महेश गणगणे वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोडखे यांना पराभूत करत भाडसाकडे विजय झाले. भाजप विजयी उमेदवार आमदार प्रकाश भाडसाकडे यांना 93,338 मते मिळाली, तर महेश गणगणे यांना 74,000 मते मिळाली, तर 3ऱ्या क्रमांकाची मते ही 34,000 मते मिळाली आहेत. अकोट विधानसभा मतदारसंघात एकूण 3,11,182 मतदारांपैकी 2,12,690 मतांनी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. अकोट येथे सुमारे 68.35% मतदान झाले. अकोट येथील पोपटखेड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात मतमोजणी झाली. जिल्ह्यात मूर्तिजापूर किंवा बाळापूर मतदारसंघात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे हरीश पिंपळे विरोधी वातावरणाचा लाभ घेता येईल ही अपेक्षा फोल ठरली. वंचितला जिल्ह्यात आणि राज्यात खाते उघडता आले नाही. वंचितच्या सोशल इंजिनिअरिंगला जनतेने नाकारल्याचे चित्र होते. अकोला जिल्ह्यातील 5 मतदारसंघात बाळापूर, मूर्तिजापूर, अकोट आणि अकोला पूर्व मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केले होते, तर अकोला पश्चिम मतदारसंघात वंचितने हरीश आलिमचंदानी यांना पाठिंबा दिला होता. परंतु 5 पैकी एकाही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला यश मिळवता आले नाही. मूर्तिजापूर, बाळापूर आणि अकोट येथील उमेदवार स्ट्रॉंग मानले जात होते, परंतु ते मतदारांच्या पसंतीस उतरले नाही. त्याची कारणे पक्षाच्या पातळीवर शोधली जातील, परंतु बळीराम शिरस्कार आणि हरिदास भदे यांच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा आमदार निवडून आलेला नाही हे मात्र खरे. ऐन निवडणुकीच्या काळात प्रकृती बरी नसताना देखील बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारांसाठी सभा घेतली, तरीही अपेक्षित यश मिळवण्यात वंचित बहुजन आघाडी अयशस्वी ठरली. ग्रामीण भागात पक्षाची चांगली पकड असताना यावेळी झालेला पराभव ही विचार करायला लावणारा आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. राज्यात महायुतीला पूर्ण बहुमताचा कौल. देवेंद्र फडणवीस ठरणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री. अकोला पूर्वमध्ये भाजप नेते रणधीर सावरकर यांचा विजय.
50,613 मतांनी दमदार विजय, मंत्रीपद सुनिश्चित. आरआरसी नेटवर्क पुन्हा पश्चिम विदर्भाचा राजा, विधानसभा निकालाच्या महाकव्हरेजला लाखोंचे लाईक्स. भाजपाची एक जागा काँग्रेसने ओढली, महाविकास आघाडी 1 वरून गेली 2 वर. लोकसभेनंतर वंचित विधानसभेत देखील क्लीन बोल्ड, एकही आमदार विजयी नाही, आता झेडपी महापालिकेची अपेक्षा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.